भाग 23. म्हणजे कौ? तिचं बोलणं मात्र त्याला बिलकुल कळत नाही. म्हणजे वाघाचे पंजे. ती आपला थोडासा चेहरावर करून त्याच्या डोळ्यात पाहत बोलते. इतकं पण कसं कळत नाही आमच्या या लंडन बाबूला? ती त्याचा एक गाल ओढत बोलते. अहो, मला म्हणायचं आहे की इथून मला हलूच वाटत नाही. ती परत त्याच्या छातीवर डोकं ठेवून डोळे मिटून बोलते आणि आपल्या त्या दोन नाजूक हात त्याच्या कमरेला घुमते. हो बाळा, पण की नाही, सध्या आपल्याला इथून निघावं लागेल. त्याला कळतं की मॅडम लाडात आल्यात. तसा तो तिला थोडं दूर सारतो. ती आता बेसावत असल्याने मागे हटते. त्याच्याकडे रागात बघत ती त्याला पाठ करते. झाशीच्या राणीला राग आलाय वाटतं. तो हळूच पुटपुटतो आणि तिच्या खांद्यावर मागून हात ठेवत म्हणतो. काऊ, आजच सुरुवात झालेल्या आपल्या प्रेमाच्या या पावसाला अचानक उन्हाळ्याचा तटका बसावा असं तुला वाटतं का? तो काव्यात्मक बोलतो जे तिच्या डोक्यावरून जाते. म्हणजे? ती तसंच तोंड दुसरीकडे करून पाहत विचारते. म्हणजे कौ, हे बघ. तो समजायला तयार लगेच. आताच आपल्या प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि लगेच कुणी गावात पाहिलं तर? तुला कळतंय ना मी काय बोलतोय ते? तो खूप सावकाश पद्धतीने समजावत बोलतो. ती तोंड पाडून बोलते. कळतंय, पण वळत नाही ना. आत्ता लगेच घरी जायचं नको ना. ती नाराजीच्या सुरात. अगं, पण मी असं कुठं म्हटलं की घरी जाऊयात? तो तिच्या दोन्ही खांद्याला धरत. मी फक्त म्हणतोय इथून कुठेतरी दुसरीकडे जाऊयात. बघ, मजूर लोकही यायला लागलेत. तो दूरवरून येत असलेल्या 4-5 जणांना पाहत बोलतो. एक काम करू, पलूस. तिचं कॉलेज जिथे होतं ते गाव वजा शहर. पलूसला जाऊ. तिथे कुणी आपल्याला पाहणार नाही. तो बोलतो तसं तिलाही ते पटतं. हो चालेल. एक काम करते, मी पुलाजवळ जाते, मग तू ये. तीही त्याच्या होकारात हो म्हणत बोलते. बस, देव करो आणि माझ्या मैत्रिणी नसाव्यात. ती वर बघत देवाला विनवत बोलते. तो तिच्या त्या भाबडेपणावर मंद हसतो. ती त्याला बाय करून निघून जाते. पुलाकडं. तिच्या नशिबाने कोणी मैत्रिणी नव्हत्या तिच्या. वाट पाहून पाहून त्या कंटाळून गेल्या होत्या आणि मोबाईल नसल्याने तिच्याशी संपर्क साधताही येत नसल्याने ती नाही येणार असं समजून त्या निघून गेल्या होत्या. देवाला ती त्यासाठी आभार मानतच होती की नितीशी आला आपल्या बाईकवर. तीही मग एका साईडला त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसली. याआधी ती बसली होती खरी, पण आजचा स्पर्श तिचा त्याला खूप वेगळा भासत होता. या स्पर्शात एक विश्वास होता. प्रेम, माया, ओलावा सर्व काही त्या नाजूकशा हातात त्याला जाणवत होतं. त्याच्या ओठांवर त्याच्याही नकळत मंद स्माईल आली होती. त्यानेच नेहमीप्रमाणे हेल्मेट घातलं होतं, त्यामुळे आरशात पाहूनही तिला त्याची ती स्माईल कळाली नाही. तर ती आपल्याला निहाळत असल्याने त्याचंही आरशात लक्ष गेलं. कसलाच मेकअप नसतानाही ती इतकी गोड दिसत होती की बस. तो तर आज फार वेडा झाला होता. त्यात आज तिने केसांना भरमसाठ तेल न लावता त्या 2 वेण्याही घातल्या नव्हत्या. त्या जागी तिचे ते भुरभुरणारे सिल्की केस. तो तिला निहाळतच बाईक चालवत होता. दोघं थोड्याच वेळात पलूसला पोहोचले. आजचा पलूसचा बाजारचा दिवस दोघंही विसरले होते. त्यामुळे गर्दी पाहून त्यांना आता पुढे काय करायचं हेही कळेना. बरं, शहरात असल्याप्रमाणे ना मोठी गार्डन्स होती, शिवाय सेफ नव्हतं आता पलूसमध्ये राहणं. कारण बाजाराचा दिवस असल्याने त्यांच्या गावातलं कुणी ना कुणी येणारच असा विचार करून परत दोघं औदुंबरला जायचं ठरवतात, जे 1 तासाभराचं अंतर होतं बाईकवरून. आणि तसंही ती कॉलेजमध्ये गेली असं घरी सांगितलं असल्याने तिला दिवसभर मोकळाच होता. शेलारवाडीवरून तर औदुंबर फार जवळ होतं शॉर्टकट मार्गे. त्यामुळे तीही वेळेत जाऊ आपण घरी याबाबत साशंक होती. पलूसमध्ये त्यांनी चहा व नाश्ता केला एका हॉटेलमध्ये आणि परत औदुंबरला जायला निघाले. औदुंबर हे दत्ताचं देवस्थान. देऊळ तसं मोठं नसलं तरी कृष्णा नदीवर वसलेलं हे मंदिर विलोभनीय दिसतं. आता सकाळची वेळ असल्याने मंदिरात जास्त गर्दी नव्हती. त्यामुळे दर्शन लगेच घेऊन ती दोघं शेजारून वाहत असलेल्या नदीच्या पाण्यात जरा वेळ उतरले. खाली पाण्यात जाण्यासाठी आधी पायऱ्या उतरून खाली पाण्यात जावं लागत होतं. दोघं बराच वेळ पायऱ्यावर
त्या गार पाण्याचा अनुभव घेत होते. वाऱ्याच्या झुळकेने तिचे ते मोकळे केस सोडत होते आणि ती एका हाताने सावरत होती. नितीश मात्र तिला पाहण्यात दंगून गेला होता. बराच वेळ तर ती शेजारीच असलेल्या इतर जोडप्यांना पाहण्यात दंग होती. काही कपल त्यांच्यासारखेच आले होते, तर काही फॅमिली दिसत होती. विरळच गर्दी होती, पण होतीच. उन्हाची झळही त्या दोघांना लागत नव्हती. इतक्यात कुणाच्या तरी हसण्याचा आवाज आला आणि ते दोघंही आपापल्या विश्वातून बाहेर आले. चल जरा बसूयात, तो वर पायरीकडे निर्देश करत म्हणतो. तितक्यात तिला बोट दिसते. बोटिंग करूयात, ती एका बोटीकडे बोट दाखवत म्हणते. ती एकदम लहान मुलाला चॉकलेट दिसल्यावर जसा आनंद होतो तसा तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यात तिने पाण्यातच टुनकन उडी मारली होती की त्यालाच तिला सावरावं लागलं होतं. पण नंतर तोही तिकडे पाहतो जिकडे तिने बोट दाखवली होती. बर चल, तो हसून म्हणतो आणि दोघं त्या बोटीकडे निघतात. बोटीत बसताच ती अजून खुश होते. पहिल्यांदाच ती बसली होती. औदुंबरला त्यांचं येणं जाणं कमीच असायचं. वर्षातून एकदाच, ते म्हणजे दत्त जयंतीला फक्त यायचे. तिचे बाबा व तायडी बरोबर. तेही पहाटे पहाटे यायचे, गर्दीत अडकून पडू नये म्हणून. त्यामुळे बोटीचा आनंद आज ती पहिल्यांदाच बसल्यानंतर घेणार होती. भाग कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.